लढण्याची घोषणा केलेली. आम्ही राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरेंसोबतही जाणार नाहीत, आम्ही स्वतंत्र लढू असं स्वबळाचा नारा दिलाय भाई जगताप. काँग्रेसच्या. चांगलं ना, काय वाईट आहे. आणि खरं आहे, त्यांनाही त्यांची मतं शाबूत ठेवायची आहेत, त्यांनाही पुढे राजकारण करायचं आहे. त्यामुळे मला नाही वाटत की ते एकत्रितपणे लढतील. पण आता सध्या काही पक्षांना तर उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असं झालेलं आहे. आमची युती, आम्ही एकत्र. मला वाटतं काय बोलावं त्यांच्याबद्दल, मला तर हेही कळत नाही आहे. आता काँग्रेस वेगळं म्हणते, राष्ट्रवादी शरद पवार गट काही वेगळं म्हणतोय, इकडून आमचे राजसाहेब हे तर अजूनही बोलत नाही आहेत. पण काही मंडळींना फारच घाई झालेली आहे, अगदी बाशिंग मारून बसलेले आहेत. आता कसं होईल, केव्हा होईल, कसं होईल, कारण त्यांना त्या महापालिकेमध्ये मुंबईच्या त्यांचा पोपटासारखा जीव अडकलेला आहे. आणि त्यामुळे बिचारे ते सकाळपासून कसा केवळ प्रयत्न करत असतात. पण मला वाटतं की आता काँग्रेस त्याच्यासोबत कशी राहील हाही मोठा प्रश्नच आहे. दुसरीकडे पाचोऱ्यामध्ये मात्र किशोरप्पांनी सुद्धा स्वबळाचा नारा दिला आहे. भाजपने सातत्याने आपल्याला मी वारंवार सांगितलं आहे, आमच्या नेत्यांनी सांगितलं आहे, मुख्यमंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला महायुतीमध्येच लढायचं आहे, आम्ही महायुतीमध्येच लढू. पण ज्या ठिकाणी फार टोकाचे मतभेद असतील, काही जमतच नसेल युतीचं महायुतीचं, तर मग मैत्रीपूर्ण लढत आम्ही करणार आहोत. मला वाटतं किशोरप्पांनी म्हणूनच ते सांगितलं असेल. भाऊ, त्या ठिकाणी किशोरी पेडणेकरांनी वक्तव्य केलेलं आहे की महेश कोठारेंनी जे भाजपचं वक्तव्य म्हणजे स्तुती केली तर त्यांच्या सुनबाई एका प्रकरणामध्ये अडकल्या आहे म्हणून ते भाजपची स्तुती करते असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं. तर मला कळत नाही, तर काय शिवसेनेबद्दल तर काय बोलावं, उबाठाबद्दल काय बोलावं हे मला कळत नाही. कोणी काही बोललं की लगेच ते चावायला धावतात, कोणी काही कोणाची आमची स्तुती केली की ते त्यांना चावायला धावतात. असं काय करतायत? आता त्यांना बोलू द्या ना काय बोलताय ते. तुमच्या पोटात काय दुखतंय, तुम्ही काय एवढं पोटात दुखून घेतात? ते मनमोकळेपणे जर बोलत असतील काही तर त्यांना बोलू द्या. त्यांना आवडतोय पक्ष, तुमचे विचार आवडत आहेत, नेत्याचे विचार आवडत आहेत, नेते आवडत आहेत. तुमच्या काय पोटात दुखतंय आणि तुमचं काय काम, काय तुमचं कार्य काय, काहीच नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या महापालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, आता याच्यासाठी मेहनत करा. रोज सकाळ झालं की टीका टिप्पण्यामध्ये वेळ घालू नका. माझा त्यांना सल्ला आहे, काही जरा फील्डवर जा, तालुक्यावर, ग्रामीण भागात जा, महापालिका क्षेत्रामध्ये जा आणि कामं करा. सकाळ झालं की सगळे माईक तोडायला लावताना सकाळपासून जे वाचाळवीरासारखे बोलत राहतात याच्यावरतून तुम्हाला कोणी मतं देणार नाही आणि निकालांती तुम्हाला कळेल की आपण काय चूक केली म्हणून. भाऊ, त्या ठिकाणी सरकारने आहे ना 54 आमदारांना महायुतीच्या 5 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे विकास कामांसाठी. तर संजय राऊत असं म्हणताय की सरकारने लाच दिली आमदारांना. मी तेच म्हटलं, हे वाचाळवीर आहेत, त्यांच्याविषयी न बोललेलं बरं. आपणही सत्तेत होता, आपलेही मुख्यमंत्री होते, त्यावेळेला आपण काय केलं? उगाच वासपाळ बडबड करू नका, फील्डवर जा. आता वेळ कमी आहे, 10-15 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल. तुमची ही बडबड ऐकून लोक तुम्हाला मतं देणार नाहीत. जरा प्रत्यक्ष